अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी कुटुंबियांची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच पार्थ पवार यांची राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर वर्णी लागली आहे। याबाबतही पार्थ पवार मोदींसोबत चर्चा करतील। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाऊ जय पवार देखील उपस्थित असतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। डीजीसीएच्या अहवालातील त्रुटी तसंच अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप का नेमण्यात आलेली नाहीये या संदर्भात स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे। दरम्यान या भेटीची वेळ अजून निश्चित नाही। दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांसह अनेकांनी सवाल उपस्थित केले। अपघात प्रकरणामध्ये व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोप झालेत आणि त्यानंतर आज कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली आहे। पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये तब्बल 8 तास ही चौकशी झाली आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्याकडून व्ही.के. सिंग यांची चौकशी करण्यात आली आहे। मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाच्या डिझाईनवरून ट्रोलिंग होत असताना आता भाईंदर येथील सार्वजनिक शौचालयाची डिझाईन सोशल मीडियावर चर्चेत आली आहे। हे शौचालय 2007 साली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत MMRDA कडून उभारण्यात आलं होतं। शौचालयात बसवलेले 4 स्टेनलेस स्टील कमोड एकमेकांच्या जवळ आहेत आणि प्रत्येक युनिटसाठी स्वतंत्र दरवाजा किंवा पूर्ण पार्टिशनची व्यवस्था नाहीये। ही व्यवस्था लहान मुलांसाठी आहे असं पालिकेने सांगितलंय। परंतु लहान मुलांसाठी शौचालय असल्यास अधिक संवेदनशीलता आणि काळजी घेणे आवश्यक आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। नागरिकांनी या डिझाईनबाबत MMRDA वर टीका केली असून सुधारणा करण्याची मागणी केली आहे। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। MMRDA तर्फे मीरा भाईंदरला बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या डिझाईनबाबत अनेक ज्या आहेत टीका टिप्पणी ह्या MMRDA वर झाल्या। भाईंदर RNP पार्क येथे असंच एक शौचालय आहे, त्याच्या डिझाईनवरनं आणि हे जे डिझाईन आहे ते MMRDAनेच बनवलेलं आहे 2007 साली आणि ह्या डिझाईनवरनंही अनेक टीका या होत आहेत। याबाबतची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि त्यावरनं टीका होत आहेत की अशी कशी व्यवस्था ही असू शकते। मात्र यावर पालिकेनं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ही लहान मुलांसाठी खास व्यवस्था केलेली आहे। जे उघड्यावर बसतात ते उघड्यावर न बसता अशा या ठिकाणी बसले जावेत यासाठी ही खास व्यवस्था त्यांच्यासाठी MMRDAने ही डिझाईन केलेली आहे। 2007 साली हे जे बनवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी RNP पार्कमध्ये ह्याच जो बसण्याची व्यवस्था आहे त्यावरून अनेक ट्रोल सध्या केले जात आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाजूलाच 2 जे टॉयलेट आहेत हे महिलांसाठी आहेत आणि त्याच्याच बाजूला 2 जे आहेत हे पुरुषांसाठीही आहेत। मात्र सध्या ही जी टॉयलेटची व्यवस्था ही जी लहान मुलांसाठी करण्यात आलेली आहे ह्या डिझाईनवरनं अनेक ट्रोल जे आहेत हे करण्यात आलेले आहेत। मात्र पालिकेनं स्पष्टीकरण दिलेलं आहे की लहान मुलांसाठी ही बसण्याची व्यवस्था आहे। मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की अशी डिझाईन का केली आहे आणि जर लहान मुलं जरी बसण्यात येत असतील तरी त्यांच्या गोपनीयतेचा भंग होत नसेल का? प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, मीरा भाईंदर। इराणी नेतृत्व युद्ध समाप्त करण्यास तयार आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय। आम्ही इराणशी अधिक लढू इच्छित नाही असे ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणचं नौदल आणि वायुदल संपवलंय। 3 दिवसात इराणच्या 24 युद्धनौकाही नष्ट केल्यात, विमानविरोधी तोफाही नष्ट केल्यात, इराणची अनेक लढाऊ विमानं पाडली असा दावाही ट्रम्प यांनी केलाय। इराणजवळ आता कोणताही एअर डिफेन्स सिस्टीम नाही असे ट्रम्प यांनी म्हटलंय। दरम्यान काल रात्री इराणनं इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। रात्रभर हा मारा सुरू होता। मात्र हे सर्व हल्ले इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीमनं उधळून लावलेत। राजधानी तेल अवीववर सर्वाधिक क्षेपणास्त्र मारली गेली आहेत। या हल्ल्यामुळे तेल अवीवमध्ये मोठं नुकसान झालंय। तर इराणवरील हल्ल्याची एक मालिका पूर्ण झाली असं इस्रायली सैन्य दलांनी जाहीर केलंय। इराणच्या 200 ठिकाणांवर मारा केल्याचं इस्रायलनं म्हटलंय। इराणवर 2500हून अधिक हल्ले केल्याचंही त्यांनी म्हटलंय। या हल्ल्यांमध्ये 6000हून अधिक बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा मारा होता असं इस्रायली सैन्य दलानं म्हटलंय। इराणचे 60%हून अधिक मिसाईल लॉन्चर्स नष्ट केले असंही त्यांनी जाहीर केलंय। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दक्षिण इस्रायलमध्ये एका हवाई तळाचा दौरा केलाय। यावेळी त्यांनी सैनिकांशी चर्चा करत त्यांचा उत्साह वाढवलाय। अमेरिका देत असलेल्या साथीचा त्यांनी गौरव केलाय। इराण आणि लेबनॉनमधील दहशतवाद्यांशी लढाई सुरूच राहील असंही त्यांनी जाहीर केलंय।
यश मिळालं असलं तरी अजून खूप काम बाकी आहे असंही नेतन्याहू यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.